आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाहुण्यासारखी बसा नसू. चला एकदा घर बघूया ना सगळा. मग कधी एकदा असं घर बघते असं झाला. हो, आपल्या पूर्वजांच्या कधी स्वप्नात सुद्धा नव्हतं असलं घर बांधणं. चला ना जाऊया. चला ना आपण घर बघूया. किती वेळ झाला आपण हे पाहुण्यासारखे बसा नसू. माका की नाही कधी एकदा सगळं घर बघते असं झाला. चला ना उठा ना. हो जरा थांब. आधी त्याका बाहेर येऊ दे. त्याच्यावर जरा रागवूया. हौशी बापाशी सांगायच्या आधी एवढा मोठा घर घेतले ना. बाकी घर मस्त घेतले ने. हा अरे तुका कालच सांगितलेलं होतं ना, पैसे नाही ना तर तुका एकही लाकूड मिळूचा नाही. आणि तुका सरळ शब्दात सांगते, पहिले पैसे धाडून दे मगच तुझी ऑर्डर मिळतली. हो मोडा आता कांत्याची. आता नको. ह्याचो कोणाबरोबर तरी वाद चालू आहे. तुमका ना सगळ्याच आळ. महेश एका घर बघूची घाय झालेली दिसता. घराबरोबर महेशरावांचो राग पण दाखव हो यांका. वहिनी तुम्ही अजून हयाच असास. हो तुमच्या झिलाचा घर असा. हो आज जाऊन बघा तरी एवढा मोठा घर असा. कधीपासून हेंका सांगतय पण ऐकतील तर ना. हेंका त्यांच्या जिलाचे कान उपटूच. त्याचं बोलणं जायचं ना तेव्हा ते मग आम्ही घर बघतो. चला पण अहो काय या उगाच लाजू बिजू नको. चला म्हणते तर. थांबा मी उचलून ठेवते बॅग. मी कसं मी ठेवते नंतर. आधी बघा तरी घर केवढा असा ता. नाही पण हा बघा तुमच्या झिलाचं घर असा ना. बरं मी महेशाक सांगून येते. महेशा काय हा? तुमका एकदा साईडला कळत नाही. फोन चालू दिसत नाही आणि आताच बोलू खोया. नाही तू बोल. बाबा चला तुमका घर दाखवते. चला बाबा आय चला तुमका घर दाखवते. चला बरा झाला. आता ही पिशवी महेशरावांच्या टेबलावर ठेवतोय. म्हणजे महेशाचो पारो अजून चढतलो. बाबा यो हे बघा. ह्या आमचं स्वयंपाकघर. बघा कसं आहे सर. उजेड आणि वार कसं खेळतो होता ना. बाबा आहे चला मी तुमका आमची खोली दाखवते. चला चला येवा बाबा. ही आमची खोली आणि ती तकडे रूम आहे ना ती आमच्या आईची. आणि त्याच्या बाजूला ना सर तुमची व्यवस्था करते. सामान आणून ठेवते नंतर. शालक्या तुझी अवस्था तुझ्या अंगडा एकटीच राहता. नाही म्हणजे बाबांका कामं असतात ना. येऊन जाऊन असता ती. बाबा घर कसं वाटला. बरा असा अगदी प्रशस्त असा. शालक्या घर घेऊच्यासाठी महेशान कैसून पैसे उचललेत काय गो. नाही मग हे तो असं कसं वागता. त्याच्या आधी असं कधी वागलो नाही तू. कामाचा व्याप असता ना त्यांका म्हणा. बघून तुका नाही कळाचा. वकारीचा खूप काम असतात एका म्हणा तू तसं. आई आत्ताच येतात ना जरा विश्रांती घेऊ.
घरात व्यवस्थित चालला मग सगळं? होय आहे बरं चालला. मग माका एकदम फोन करून कशा अचानक बोलवलं? हा बघ, साध्या साध्या गोष्टीत तू असा हलणारा नाहीस. खरं सांग, काय झालं? सांग, काय झालं? होय आहे. तुम्ही विश्रांती करा, आपण बोलूया निवांत. भरपूर काय बोलायचं माका तुमच्या वांगडा. कोण तो गाड हो? ही पिशवी हाय कोणी ठेवल्या? इतक्या कळत ह्या टेबल कसला? ह्या माझ्या कामाचा टेबल हा. ही पिशवी हाय कोणी ठेवल्या? अरे महेशा, माझी पिशवी ती. मी ती महेशराव, अहो आजच्या दिवस असा दे ना, परत तशी चूक होऊची नाही. आणि मी स्वतः खबरदारी घेत. कशाक? बाकीच्यांचे हात तुटलेत. मी शेवटचं सांगते, आई जर परत काय ठेवलास ना, तर जेनी ठेवले ना ते का घरातून हाकलून देईन मी. समजला? काय फुटला? महेश, अरे एवढं चिडतस कशात? पिशवी फेकलस, तुझ्या बापाशी तो चष्मा फुटलो. अरे एवढं केतं रागवतस? हे बघ, माझ्या घरात माका शिकवायचं नाही कसा वागायचा आता. काही एक वस्तू ठेवलेली माका चालत नाही. हो पण ते का माहित नव्हता. मग तुका माहित होतं ना, मग ते काय सांगू काय झाला की ह्या सगळ्या घटनेची वाट बघत होतस? त्याच्यावर कशात चिडतस? आहे रवान दे. बस तुम्ही इले ना घरात वाद नको. बाबा देवाकडे तुझ्या आपण नवीन करून आणूया. देवा नको असं नाही. याची डागडुजी करून सारखं करूया. बघित नयाचो खर्च नको. महेशराव, माका वायच घराकडे सोडशाल. वायच काम होता. बसा. महेशराव, इतको राग धरू नको. अहो तुमच्या औशी बापाशी एवढी श्रीमंती पहिल्यांदाच बघल्यांदा. हो एवढा वैभव बघितल्यावर काय करू आणि काय नको असा झाला हो बिचाऱ्यांका. मी बोलतोय ना, मी समजावतोय त्यांका कसा वागायचा आता. तुम्ही काळजी करू नको. आणि तसा पण 4 दिवसाची पाहुणी असं मग आपल्या घरात परत जातील ना, मग हे सगळं नीट होतला. हा तुमका सोडूच आहे ना? होय. चला. घ्या. काय झालं गो असं अचानक महेशा? आमचं महेश असं कधीच नाही होतो. आधी आमच्याकडसून काय चूक झाली तर ती आपल्यावर ओढून घे. आणि आता आमचं महेश नाही. आमची साधी विचारपूस सुद्धा केलं नाही त्यांनी. माया सुद्धा बघलं नाही गो त्याने आमच्याकडे. हाऊस उपाश्या त्याशी काय खाल्ले आणखी नाही, काही एक बघलं नाही. आमचं महेश नाही. आता माझं महेश असतो ना, लिहिलेलं मग हातात धरून पूर्ण वाढू दाखवलं नसता. पण तसं काही करूक नाही त्यांनी. दामोणन जेव्हा गाडी दिलेली ना, तेव्हा घरात घेऊन इलेलो तो आणि मग हातात धरून ती गाडी दाखवल्या. पण आता तसं कायच नाही करू. मी घरात कधी यांच्यावर चिडले
तर मध्ये यायचो आणि मग समजायचो हाय असं नाही असं करू नको. आणि आता कसं बदललो यांच्यासाठी सगळं राग आपल्यावर घ्यायचो. पण कधी उलटून बोललो नाही तो माझ्याशी. माझं महेश नाही, माझं महेश नाही, असं नव्हतं. आई शांत रहा तुम्ही, रडा नको. माका पण माहित बदलले ते म्हणूनच मी तुमका दोघांका हैसर बोलावून घेतलं. आणि खरं सांगू तर आता महेश रावाचं महेश शेठ झालं. त्यांचा लोकांवांगडा वागणं बदलला. दया मला नाही उरली आहे त्यांका. माका विश्वास त्यांच्या पण मनात खोल काहीतरी खायत असतं आणि त्यांका ही जाणीव करून देऊची म्हणून मी तुमका हैसर बोलावून घेतले आहे. आता तोच काहीतरी मार्ग दाखवतो. नरू आज हयच जेव माझ्या वांगडा. आणि घराकडे नाही जेवलंय तर आऊस आरडतली माका. तिका मी सांगते भिया नको. माझ्या वांगडा हय जेव कोण नाही. एकटो जेव कंटाळ येता म्हणून म्हटलं आज हयच जेव. हो चला चला. अगो बायो काय करतस. चला अगो सगळे जेवण उरत चला. काय एक उलटूचा नाही. तुम्ही बाहेर चला. माका महत्वाचा बोलूचा. चला बायो ऐक माझं. चला लवकर येवा. अयो बायो खय खिचून चाललंस. महत्वाचा बोलूचा असा. अगो काय झाला. हे महेश रावंगडे काय घोळबीळ घातलंच नाही ना. काय हो काय वाटतं तुमका मी काय सारखं घोळच घालत असतोय. अहो सोन्यासारखी चमकदार कल्पना माझ्या डोसक्यात दिलेली आहे. तीच तुमका सांगू केलंय. बर बोल. आपण ना चंदनाचा व्यापार करायचो. विचार करा वखारीतल्या साध्या साध्या लाकडातून दामू अनांक इतके पैसे गावले. आपण चंदनाची लाकडं इकलव ना कितके पैसे गावतले कितके पैसे गावतले. माझा ठरलेला की आपण चंदनाचा व्यापार करायचो म्हणजे करायचो. हो तुका कळतंय तू काय बोलतस. कसलो भलतो सलतो विचार करू लागलस. मागच्या वेळेस शाळग्याचं बघून सामान विक्रीचा धंदा सुरू केलंस. मी काय बोलले हा. आणि आता हे चंदनाच्या लाकडाचा व्यापार. बायो माका हे बिलकुल पटलेला नाही. हा असं काय करायचं नाही. काय हो तुमका काय हो सांगितलं ना की नुसतं तुमचा नकार असता. माका सांगा तुमका मोठा माणूस होऊचाच नाही. हा नाहीच होऊचा. मोठं होण्यापेक्षा समाधानी माणूस झालेला माका जास्त आवडता. पुरी लगीन कधी करणार गो प्रेम हाय तुझ्यावरी. मामा हो मामा इकडे ये बा. अगो त्यांका कित्येक बोलवतस. तुमका जमूचा नाही ना मग गप्प रवायचं. येवा काय गो. मामा माका ना चंदनाचा व्यापार करूचो. चंदनाचो बघलस त्यांचे पण डोळे फिरले. आयो सोड विचार सोड. नाही पण चंदनाचा व्यापार करूचो म्हणजे ते का विचार करू काय गो खूप. म्हणजे चंदन गावतला खय. एकतर चंदन महाग परत ता घेऊसाठी कितके पैसे लागतले. ता विकायचा खय आणि कसा या सगळ्याचा विचार करू काय हो. बघलास अहो हे का म्हणतात विचारी माणूस. बाबा आपण सगळं बघूया पण तुम्ही मला वचन देवा की या व्यापारात मला तुम्ही साथ देशाल म्हणून. ज्याच्या पंखांनी उडूचा बघतास त्याका घेऊन समुद्राचं तळ गाठतलस. नरू तू गप्प बस. बायो तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. मी तुका नक्की मदत करतलय. हा हा आजच्याच लाकडा सगळी पोचू भव्या. लागा कामाक. बाळा तू येत नाहीस. खय अरे वेतोबाच्या देवळात थंय दररोज रातीक वेतोबाची कथा ऐकूक मिळतली. मी थई गेलंय तर हैसरली कामा तुझं बापूस करतो.
माका पैसे कमी पडले तर तुझो वेतोबा हाडून देतो हा. त्या बघ मी घाम गाळून पैसे कमवतोय. माका तुमच्या देवाची काही एक गरज नाही. त्यामुळे असले फुटकळ सल्ले ना गावातल्या रिकामटेकड्या लोकांना जाऊन दे. आणि हा माझ्या डोळ्याची पापणी लावायच्या थैसून नाहीसो हा, नाहीतर परिणाम वाईट होतले. महेश वाईट जरा बोलायचा होता. हे कोण? माका फुकटचो सल्लो देऊ केलेलो देवळात कथा ऐकूक जमाना. हे असतात रिकाम टेकडे. वेळ जात नाही म्हणून देवळात जातात कथा ऐकूक आणि काम करणाऱ्यांना पण आपल्या नादाक लावतात. अगदी 100 तोळे खरा बोललास. हा लक्ष देऊ नको तुम्ही. हा बोल तुझा काय काम होता? वाईट जरा खाजगीच बोलायचा होता. चल. हा बोल. महेश शेठ माझी शाप वाट लागली हो. म्हणजे तो वाढो घेऊच्या वेळी माझ्याकडचे सगळे पैसे संपले. हा म्हणजे शाप वाट लागली माझी. मी तुमका सांगते आता म्हणजे माझ्यानी माझ्या घरातल्या लोकांना आता भीक मागूची पाळी येतली. माका थोडी मदत केलास तर थोडे पैसे दिलास तर बरा होईत. माझो काय फायदो? तुम्ही सांगशाल तर करीन मी. हा तुम्ही सांगशाल तर करीन. तुझो गहाणवटीचा धंदो पुन्हा सुरू कर. पण कोण माझ्याकडे सोना गहाण ठेवून केलं तर त्याका देऊ माझ्याकडे पैसे नाहीत हो. त्याची काळजी करू नको. कोण जर दागिने जमीन गहाण ठेवू केला ना तर मी तुका पैसे देते. तुझा कमिशन तुका मिळतला. पण ती कोणी सोडू शकला नाही तर तो दागिनो किंवा जमीन माझी. चालत चालत तुम्ही म्हणशाल तसा. आणि एक तुझं सोन्याचा धंदो पूर्वीसारखं चालू कर. मी तुका पैसे देते पण त्यात माझी भागीदारी 75%. आणि तुझी 25%. बोल कबूल? हा हा कबूल कबूल. चालत हो. टकल्या एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्या व्यवहारात जर काही गडबड झाली ना तर लाकूड कापूच्या मशीनीत लाकडाऐवजी तुका टाके ना. अहो अशी आगळीक माझ्याकडून होऊशीच नाही. हा शब्द म्हणजे शब्द. हा चल कामाक लाग. तू अजून आहेच? तुका जाऊ सांगितलेले ना, कळत नाही? तुका देवळात कथा ऐकूक जाऊचा ना. तू असो ना ऐकूच. तुका 2 ना हाणूकच लागतले. निघ. अरे मी जर माझी काठी काढली तर तुका पाणी मागूक पण वेळ मिळतो नाही.
आज मका जा बोललस ना, ठीक आहे जातय. आणि मी आईलेलं तुझं नशीब बदलू. तुझ्याकडे जा असा याचा धापट तुका देऊ. ह्यो माका शिकवतो लो काय आणि कसा वागायचा आता. बेकल म्हातारो. ऐक 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 घरच्या लक्ष्मीक दुखावलंस, तिचो अपमान केलंस आणि आता एक क्षणभंगूर मायेच्या मागे लागलंस. मी हय इलो तो तुका सावध करू, पण तूच मका बोललंस जा म्हणून. बघ आता काय होतला.